ती प्रश्न विचारेल, सरकारची पोलखोल करेल, अधिकाऱ्यांना जाब विचारेल या पुराच्या संदर्भात, शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल. म्हणून मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे सरकार विरोधी पक्षनेता नेमू देत नाही त्या सरकारकडनं शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायची मला सांगा. महायुतीच्या आमदारांनी खासदारांनी एक महिन्याचा पगार दिलाय. विरोधी पक्षांकडून अशा प्रकारची बघा, आम्ही करोना काळामध्ये, संकट काळामध्ये आमदार खासदारांनी महाराष्ट्राच्या आपलं 1 महिन्याचं वेतन द्यावं हे ठरवलं आणि मुख्यमंत्री सहायता निधी द्यावा, कारण संकट महाराष्ट्रात. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे सगळे उपटसुंब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निधीमध्ये महाराष्ट्राला पैसे देणार नाही आणि त्यांनी PM केअर फंडात पैसे पाठवले. मग आता तुम्ही कोणत्या तोंडानं मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देता? तुम्ही ढोंगी आहात. हा, तुम्ही ढोंगी आणि बकवास लोक आहात. तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण करता. आम्ही करू ना, आज उद्धव ठाकरे जाहीर करतील पक्षप्रमुख आमचे. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू नका, सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही काय करताय. उपकार करत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक. यांचे खिसे जरी झटकले मुंबईतल्या SRA प्रकरणात तरी 5-10 हजार कोटी रुपये सहज पडतील आता एका दिवसामध्ये. ते SRAचे अधिकारी जे आहेत ना, बसलेत ना तिथे. काय त्यांचं नाव, काय कल्याणकर ना, या टोळ्या आहेत नेमलेल्या, हे सगळे लाडके बिल्डर्स SRA वाले. बघा तुम्ही एक महिन्याचा पगार देताय, लाखभर 2 लाख द्यावं ना. तुम्ही निवडणुकीवरती 1-1 लाख कोटी खर्च करताय. ग्रामपंचायतीच्या, क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीत, आणि शेतकऱ्यांसाठी मराठवाड्याचा पैसा नाही. काय हा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. ही वेळ कधी या राज्यावरती अशी आली नव्हती. पण वारंवार मराठवाड्याच्या नशिबी हे दुःख आणि यातना आणि वेदना येतात. धन्यवाद. गिरीश महाजन गेलेले होते, ज्यांना संकट मोचन म्हणून ओळखलं जातं या सरकारचं. ते ज्यावेळेस गेले, शेतकऱ्यांचा आक्रोश